नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? छान आहात ना? छानच असणार अशी मी अपेक्षा करते. तर सर्वात प्रथम तुम्हाला अक्षय तृतीयाबद्दल खूप खूप शुभेच्छा. कारण अक्षय तृतीया म्हटलं का एकदम म्हणजे उत्सवाचा सण असतो आणि त्या सणासाठी आज आपण छानपैकी तशी एक छान नवीन रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे आमरस पुरी. आमरस हा काळा न पडणारे या टिप्स आहेत तुम्हाला आमरस मी दाखवणार आहे. आणि पुरी म्हणजे अशी टम फुगलेली पुरी. हा हापूस आंबा आहे. हा हापूस आंबा आपण आमरस करण्यासाठी घेतलेला आहे. कारण आमरस करण्यासाठी हापूस आंबा किंवा केसर आंबा खूप छान असतो. चवीला पण गोड असतो आणि आमरस पण खूप छान होतो. तर हे पुरी तळण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, हे गव्हाचं पीठ, साखर, वेलची आणि रवा. हे आंबे मी अर्धा तास कमीत कमी अर्धा तास तरी पाण्यात ठेवणार आहे. कारण हे आंबे पाण्यात जर ठेवले ना का उष्णता, आंबा हा उष्ण असतो. हा आंबा उष्ण निघण्यासाठी आपण पाण्यात हे आंबे ठेवायचे. कारण उष्णता कमी होते पाण्यात आंबे ठेवल्यानंतर. त्यासाठी आंबे आपण अर्धा तास तरी कमीत कमी पाण्यात ठेवायचे. तर मंडळी, आपण अगोदर पुरीचं पीठ मळून घेऊ आणि त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. हे पुरीचं पीठ कसं एकदम कडक मळून घ्यायचं. कारण पातळ मळलं ना म्हणजे एकदम पुऱ्या तेल खेचतात. आणि थोडासा बारीक रवा आहे, हा रवा टाकून घेते मी त्याच्यामध्ये. म्हणजे जवळजवळ ही मोठी वाटी, म्हणजे याच वाटीप्रमाणे 5 वाट्या गव्हाचं पीठ असेल ना तर अर्धी वाटी रवा घ्यायचा. आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊ. तर असं थोडं पाणी टाकून पीठ मळायचे. कारण आपल्याला पीठ खूप घट्ट मळायचे. पुऱ्यांना आपल्या एकदम घट्टच मळावं लागतं. तर आपण हे पिठाचं आपल्याला पुड्या बनवायच्या आहे ना, तर त्या पुड्यांची जवळजवळ पीठ असं एकदम घट्ट मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकतात किती घट्ट मळलेलं आहे मी पीठ. तर अशा पद्धतीने छान असं घट्ट झालं पाहिजे. आता हे पीठ मुरायला कमीत कमी 15-20 मिनटं, कारण आपण रवा टाकलेला आहे. रवा टाकल्यामुळे ना पीठ असं रवा फुगणार आपला. म्हणजे रवा भिजून पण निघतो आणि पीठ पण छानपैकी तसं भिजून निघतो. मग त्यामुळे काय होतं, पुऱ्या आपल्या एकदम एकदम टम फुगतात. आता आपलं पिठाचा उंडा छान झालेला आहे. आता मी झाकून ठेवते. 15 ते 20 मिनटं हे पीठ भिजेल आपलं. तोपर्यंत आपण आमरस बनवून घेऊ. तर मंडळी, आपण पाण्यात ठेवलेलं आहे बघा. पाणी इतकं असं कोमट पाणी लागतं याच्यामुळे. आता मी स्वच्छ धुवून घेतलेले हे आंबे. आता मंडळी, मी हे साल आहे ना आंब्याचा, असं हाताने काढून घेणार आहे. कारण आपल्याला हा रस आहे ना पिठामध्ये घ्यायचा नाही आहे. म्हणजे पिठामध्ये नाही, मिक्सरमध्ये आपल्याला हा रस घालायचा नाही. कारण मिक्सरमध्ये आपण हा रस घातला ना का काय होतं, आपला आमरस पटकन काळा पडतो. त्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये न वाटता आपण छानपैकी आपण पुरण वाटायची चाळण आहे ना त्याच्यामध्ये घेणार आहे. आता तुम्ही पुढे बघू शकतात मी कोणत्या पद्धतीने बनवते. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा आमरस करून बघा. तर आपल्या या पद्धतीने मी 4ही आंबे असे छानपैकी साल काढून घेतलेले तुम्ही बघू शकतात. आता हा आंबा आपल्याला ना कापायचा ना मिक्सरमध्ये घालायचा. तर आपण हा आंबा असं छानपैकी आपली जी पुरण वाटायची चाळण आहे, किंवा चाळण नसेल तर तुम्ही रवीने पण घोटून घेऊ शकतात. पण मी आता चाळणीने, मला मिक्सरमध्ये घालायचं नाही आहे आणि रवीने सुद्धा घोटायचं नाही आहे. तर मग मी असं चाळणीनेच करून घेणार आहे बघा. तर अशा पद्धतीने छानपैकी सगळं आंबा रस करून घेऊ आपण. तुम्हाला दाखवते, तुम्ही लक्ष देऊन बघा. कारण हा आमरस काळा पडायचा नाही म्हटलं, आपल्याला काही गोष्टींची जाणीव ठेवलीच पाहिजे. आणि 1 सेकंद पण आपल्याला हा रस बनवायचा म्हटलं तर 1 सेकंदसुद्धा लागत नाही. कारण मिक्सरमध्ये कापा, मिक्सरमध्ये घाला, नंतर ते दळा, म्हणजे त्याला आपले 5 ते 10 मिनटं जातात. हा एक आंबा जवळजवळ आपलं कमीत कमी 2 सेकंदात म्हटलं तरी एक आंबा तयार होतो आपला. तर मी आता तुम्हाला दाखवते म्हणून जरा हळू करते. कारण जर व्हिडिओ काढत नसते तर 2 सेकंदात आपला एक आंब्याचा रस बनवून होतो. तर हे बघा, आता मी अजून थोडंसं सोलून घेणार आहे. तुम्हाला दाखवते, कोयला अजिबात काही राहणार नाही आणि ज्या दशा असतात त्यासुद्धा याच्यामध्ये बारीक होऊन जातात. तर आपण बघू शकतात, हातसुद्धा स्वच्छ आहे आणि कोयलासुद्धा काही राहिलेलं नाही. जी दशा असते आपल्या आंब्यामध्ये ती दशेला सोडून काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. हे एकदम प्लेन झालेली आहे कोय. त्याच पद्धतीने मी आता दुसरे आंबेसुद्धा करून घेणार आहे. तर आपला हे पहा, ह्या पद्धतीने सर्व आपला रस बनवून झालेला आहे.
कारण मी अशा छान पद्धतीने आपला आमरस आपल्याला मिक्सरमध्ये घालायची सुद्धा गरज नाही. आणि एक कोई मी त्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण आपला आमरस काळा पडू नये म्हणून मी ती एक कोई टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही बघू शकतात किती छान झालेलं आहे आपलं. तर आता मी थोडीशी त्याच्यामध्ये साखर वेलची पावडर टाकून घेते. तर मी अर्धी वाटीच थोडंसं म्हणजे साखर टाकून घेणार आहे, कारण आवश्यकतेनुसार साखर टाकून घ्या. आपले आंबे गोड असतात, आंबट असतात, त्यानुसार आपल्याला साखर टाकायची. तर हे आंबे आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे नाही किंवा घोटायची गरज नाही आहे. जी कोई टाकली होती ती आमरस काळा पडू नये म्हणून आपण टाकलेली. मिक्सरमध्ये आमरस टाकायचं नाही, कारण मिक्सरमध्ये आमरस टाकला ना का जवळजवळ म्हणजे 2-3 तासाने लगेच तो काळा पडतो. आता मी थोडीशी वेलची पावडर टाकून घ्या. तर अर्धा चमचा मी वेलची पावडर टाकून घेते. आणि जरी गोडाचा पदार्थ आपला आहे तरीसुद्धा मी मीठ टाकून घेणार आहे, थोडंसं चिमूटभर मीठ, कारण गोडवा राहतो. तर आता आपण ही साखर या पद्धतीने छानपैकी तशी विरघळून घेणार आहे. आपण वेलची पूड टाकले, मीठ टाकले, म्हणजे अशा पद्धतीने आपण दाखवणार आहोत. आणि मंडळी तुम्हाला एक सांगू का, तुमच्या पद्धतीने म्हणजे माझ्या पद्धतीने तुम्ही हा आमरस करून बघा ना. मिक्सरमध्ये घालायची गरज आहे किंवा नाही. आमरस हा 2 दिवस असं बाहेर ठेवायचं म्हटलं तरी पण खराब होत नाही, कारण आमरस हा काळा पडत नाही. मिक्सरमध्ये जर तुम्हाला जर आमरस ठेवायचं असेल ना तर एकदम पॅकिंगमध्ये म्हणजे असं पॅकिंग डब्यामध्ये जर हा रस ठेवला ना तर अजिबात आमरस काळा पडत नाही. फक्त फ्रीजमध्ये आमरस ठेवला ना तर उघडा ठेवायचा नाही. उघडा ठेवला का आमरस काळा पडतो. आता साखरसुद्धा माझी विरघळून झालेली. आता आपण पुऱ्या बनवून घेऊ. आपण पुऱ्यांसाठी तेल तापायला ठेवू, कारण तोपर्यंत तेल तापलं ना का म्हणजे आपल्याला पुऱ्या तळायला आपण पटकन तळून घेऊ. मी पीठ मळताना ना थोडीशी साखर टाकायला विसरले, कारण मला आठवण येतच नाही राहिला. पण तुम्ही पीठ मळताना थोडीशी साखर टाकू शकतात. साखरेचं म्हणजे तसं काही नाही आहे, पण कलर छान येतो पुऱ्यांना. तर मी आता लाटून घेते आणि तळून दाखवते तुम्हाला पुऱ्या. एकदम टम फुगलेला. आता या पुऱ्या जर छानपैकी तळल्या ना का जवळजवळ म्हणजे पाहुणे येऊन आपले जेवण जातील तरी आपल्या टम फुगलेल्या राहणार आहे या पुऱ्या. तर दाखवते मी तुम्हाला. आता अशा पद्धतीने जर पुऱ्या लाटल्या ना पटकन होतात. एक एक पुरी म्हटल्यावर खूप उशीर लागतो पुऱ्यांना, त्यापेक्षा हे शॉर्टकटमध्ये पटकन होऊन जातात. अशा साईजची आपल्याला वाटी घ्यायची आणि जास्त जाड नाही लाटायच्या किंवा पातळ नाही. हे तुम्ही अशा पद्धतीने बघू शकतात. अशी पुरी लाटली ना का आपली पुरी छान फुगते. तर मंडळी बघा, एका चपातीमध्ये आपल्या 4 पुऱ्या झाल्या. म्हणजे किती वेळ लागला, 2 मिनटात 4 पुऱ्या झाल्या. असं एक एक पुरी करून म्हटलं तर खूप उशीर लागतो. आता आपण तेल तापलं आहे का बघू, कारण थंड तेलामध्ये पुरी टाकायची नाही. थंड तेलामध्ये टाकली पुरी का एकदम म्हणजे आपली पुरी खूप तेलकट होते. तर आता अशा पद्धतीने आपल्याला तेल तापलेलं पाहिजे. पहा बरं किती छान पद्धतीने आपल्या पुऱ्या फुगत आहेत. आता तुम्ही बघू शकतात. अशा एक 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 पद्धतीने अशा तळून घ्यायच्या पुऱ्या. अशी टम फुगली पुरी, अशी एकदम म्हणजे पाणीपुरीसारखी पुरी फुगलेली बघा. अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या सर्वच झाल्या पाहिजे. एकदम टम फुगल्या ना पुऱ्या का छान वाटतात खायला. आपली रेसिपी किती सुंदर आणि सरळ आणि सोप्या पद्धतीने झालेली. आमरस करताना आपला हात खराब झालेला नाही किंवा मिक्सरमध्ये वाटायची ते म्हणतात ना दणदण नाही, त्या पद्धतीने आपण चाळणीने किसून आमरस केलेला आहे. म्हणजे किती सुंदर आमरस आहे हा. आणि नको रवी लावायला का नको काही करायला, म्हणजे किती छान छान पद्धतीने केलेलं आहे. आणि पुऱ्या बघा, तुम्ही बघू शकतात पुऱ्या किती आपल्या टम फुगलेल्या पुऱ्या आहे. या पुऱ्यासुद्धा अशा खुसखुशीत आणि छान पुऱ्या झालेल्या आहे. आमरस आणि पुरी. आणि जर समजा
तुम्हाला आमरसबरोबर पुरणपोळीसुद्धा बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पुरणपोळ्या टाकलेल्या आहे, ते तुम्ही चेक करू शकतात, बघू शकतात. कारण अक्षय तृतीयाला पुरणपोळी आणि आमरस दाखवतात, तर मी पुरी आणि आमरस दाखवलेला आहे. पण मंडळी, नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पटपट जा आणि पटकन सबस्क्राईब करा. कारण आज आमरस पुरीला खूप थकले मी, काहीतरी थकवा तुम्ही सबस्क्राईब केल्यावर नक्कीच थकवा कमी होईल माझा. चला बाय, भेटूया पुढील भागात.